कणकवलीत भव्य मराठा सांस्कृतिक भवन उभारणार। कणकवली शहरासाठी अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा समोर आली आहे। कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य मराठा सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळाली आहे। पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होणार आहे। भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत समाजाचे नेते एस.टी. सावंत, लहू वारम आणि सतीश सावंत यांनी भवनाच्या आराखड्याची माहिती दिली। या सांस्कृतिक भवनामध्ये 500 आसनक्षमतेचे अद्ययावत नाट्यगृह उभारले जाणार आहे। तसेच 150 आसनक्षमतेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे। महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी स्वतंत्र सभागृह असणार आहे। याशिवाय आर्ट गॅलरी, लहान सभागृह, निवास व्यवस्था, प्रशस्त पार्किंग आणि सुशोभित गार्डनची सुविधाही असणार आहे। या वास्तूचे प्रमुख आकर्षक ठरणार आहे प्रवेशद्वारावर उभारला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा। कणकवली शहरातील 28 गुंठे शासकीय जागेवर पहिल्या टप्प्यात तब्बल 8 कोटी रुपये खर्च करून मराठा सांस्कृतिक भवन उभारले जाणार आहे। मराठा समाजातील भावी पिढीला प्रेरणा देणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष देणारे हे केंद्र ठरणार आहे। या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शिवजयंतीच्या मुहूर्तावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभ हस्ते होणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत मध्यवर्ती जागा आज या ठिकाणी मराठा सांस्कृतिक भवन उभं करत आहेत। पालकमंत्र्यांच्या मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो। मराठा समाजाची बरेच दिवसापासूनची जी इच्छा होती मराठा सांस्कृतिक केंद्र किंवा भवन असावं, त्या ह्याच्यामध्ये नाट्यगृह आहे, त्याच्यानंतर आर्ट गॅलरी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी होणार आहे। एकंदरीत कणकवली शहराच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सौंदर्यामध्ये भर पडेल अशा प्रकारचं ते स्मारक होणार आहे। याच्यामध्ये MPSC, UPSC असेल किंवा या ठिकाणी मराठा समाजासाठी किंवा ज्या काही भगिनी आहेत त्यांचे काही ट्रेनिंगचे प्रोग्राम जे असतील यांचासुद्धा त्या ठिकाणी 150 लोकांचा त्या ठिकाणी हॉल असेल। काही जे या ठिकाणी इथे येणारे इतर जे लोक आहेत पर्यटकांच्या दृष्टिकोनात येतील त्याच्यामध्ये काही सूट्स असतील आणि एकंदरीत नाट्यगृहाची जी आज कणकवली शहराची जी काही गरज जी होती ती गरज ह्या निमित्ताने आज पूर्ण करण्याचा प्रयत्न पालकमंत्री महोदय करत आहेत। आणि म्हणून निश्चित या ठिकाणी आज जे मराठा सांस्कृतिक भवन जे होते आहे हे कणकवली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक मानाचा तुरा या ठिकाणी मराठा सांस्कृतिक केंद्र उभारून आज या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो आहे। आणि हा कार्यक्रम 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे या जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम त्या ठिकाणी भूमिपूजनाचा होतो आहे। पालकमंत्र्यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन होणार आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जे मराठा बांधव जे आहेत या मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहावे अशा प्रकारचं आवाहन मराठा समाजाच्या वतीने आम्ही करतो। शुभ हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे आणि त्या संदर्भातलं नियोजन करण्यासाठी कणकवली तालुक्यातील सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी निमंत्रित केलेले होते आणि यामध्ये सर्वच खारेपाटण उसरगावपर्यंत असे प्रमुख प्रतिनिधी सर्व उपस्थित होते। यावेळी सर्वानुमते हा पालकमंत्री नितेश साहेब यांचा जो प्रस्ताव आणि त्यांनी जी मंजूर करून आणलेलं हे जे सांस्कृतिक भवन आहे त्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्या भवनाच्या भूमिपूजनासाठी स्फूर्तपणे मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं येण्याचं नियोजन केलेलं आहे। या ठिकाणी आता तसं नियोजन झालेलं आहे आणि तसं ते 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात हे भूमिपूजन होणार आहे। तशा पद्धतीची सगळी व्यवस्था आणि त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आज संपन्न झालं आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।